ठिकाणी झालेल्या घटनेबाबत निषेध करण्यासाठी सर्व भीमसैनिक एकत्र येऊन व्यक्त करणार आहे। तसेच परभणी शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातील संविधान शिल्पाची तोडफोड केली अशा समाजकंटकावर लवकरात लवकर अटक करावी, सदर व्यक्तींची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीमागे कोण कोण आहे याची चौकशी पोलीस प्रशासनाने तातडीने करून संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। जर संबंधित व्यक्तीवर 2 दिवसात कार्यवाही झाली नाही तर पूर्ण भीमसैनिक 15 दिवशी पुन्हा रस्ता रोको आंदोलन नगर मनमाड रोड राहुरी येथे करू। पुढील होणाऱ्या सर्व जबाबदारीस प्रशासन जबाबदार राहील। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ जे संविधानाची प्रतिकृती होती त्या संविधानाच्या प्रतिकृतीचे एका मनोरुग्ण व्यक्तीने ते प्रतिमेचं तोडफोड केली आणि त्या संविधानाचे जे प्रत होती त्याची पण फाडून टाकलं। त्यामुळे तेथील जे आंबेडकरी अनुयायी आणि संविधान प्रेमी होते त्यांनी तात्काळ त्या इसमास ताब्यात घेऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। परंतु हे करीत असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 तारखेला जे आंबेडकरी प्रेमी होते, जे दलित समाज बांधव होते, त्यांनी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध व्यक्त केला। परंतु हे करीत असताना पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आंबेडकरी अनुयायी होते त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि त्यांना दलित वस्त्यामध्ये जाऊन घरातून पकडून आणून त्यांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमची अशी मागणी आहे की जे आंबेडकरी अनुयायी आहे यांच्यावर जो पोलिसांनी हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि जे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल होणार आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावे, अन्यथा येत्या 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही राहुरी शहर बंद ठेवून नगर मनमाड हायवेवर रस्ता रोको आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून करणार आहोत, एवढंच प्रशासनाला सांगू इच्छितो। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।